शेतकरी दूध विक्रेत्यांच्या वेशात पोलिसांचा सापळा. नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने चोरीच्या मुद्देमालाची विक्री करण्याकरिता 3 संशयितांना मोठ्या शिताफीने अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी शेतकरी दूध विक्रेते आणि मजुरांची वेशभूषा करून सापळा रचत ही कारवाई केली आहे. आरोपीकडून तब्बल 2,80,000 रुपये किमतीचा एसी आणि LED टीव्ही जप्त करण्यात आला आहे. चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती दिनांक 10 ऑगस्ट रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली. 20 ते 25 वयोगटातील 3 इसम ब्लू स्टार कंपनीचा एसी आणि LG कंपनीचा 42 इंची LED टीव्ही मोटारसायकलवरून घेऊन एकलहरा रोडवरील भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एकलहरा भाजीपाला मार्केटमध्ये सापडा. माहिती मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता कारवाईची तयारी केली. पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव आणि त्यांच्या पथकाने रात्री सुमारे 8 वाजता एकलहरा भाजीपाला मार्केट परिसरात सापळा रचला. पोलिसांनी बदलला वेश. संशयितांना पोलिसांची चाहूल लागू नये यासाठी पथकातील पोलिसांनी शेतकरी दूध विक्रेते आणि मजुरांच्या वेशात परिसरात दबा धरला. संशयित घटनास्थळी येताच पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेतलं. 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांनी सोहेल नासिर कुरेशी वय 20 वर्ष राहणार सिद्धार्थनगर एकलहरा गेट, चेतन उत्तम तांबे वय 20 वर्ष राहणार सिद्धार्थनगर एकलहरा गेट आणि सूरज सोपान पवार वय 20 वर्ष राहणार सिद्धार्थनगर एकलहरा गेट या तिघांना अटक केली. 2,80,000चा चोरीचा मुद्देमाल जप्त. संशयितांकडून ब्लू स्टार कंपनीचा एसी आणि LG कंपनीचा 42 इंची LED टीव्ही असा सुमारे 2,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. चौकशीत हा मुद्देमाल एकलहरा कॉलनी परिसरातून चोरी केल्याची कबुली संशयितांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. नाशिक रोड पोलिसांचा तपास सुरू. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. या तिघांचा आणखी कोणत्या चोरीच्या घटनांमध्ये सहभाग आहे का याचा तपास आता पोलीस करीत आहेत. नाशिक पोलीस शहर आयुक्तालय येथे माननीय CP सर संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पाहिजे फरारची मोहीम गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे. या मोहिमेअंतर्गत पोलीस हवालदार विशाल पाटील आणि त्यांच्या पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली की जे एकलहरा रोडवरील सिन्नर फाटा येथील जे भाजी मार्केट आहे तिथे काही संशयित लोक चोरीचा माल विकण्यासाठी येत आहेत. त्या दृष्टीने पूर्ण टीमने एक सापळा रचला आणि शेतकरी आणि दूध विक्रेता यांचा वेशभूषा करून सदर टीम तिथे पोचली. तर त्या टीमला 3 संशयित इसम मिळाले की ज्यांची नावं त्यांना विचारली असता त्यांनी सांगितली सोहेल नासिर कुरेशी वय वर्ष 20 राहणार सिद्धार्थ नगर एकलहरा गेट. त्याचप्रमाणे चेतन उत्तम तांबे वय वर्ष 20 सिद्धार्थ नगरचा राहणार आणि तिसरा इसम सूरज सोपान पवार राहणार सिद्धार्थ नगर वय 20. यांच्याकडे एक टीव्ही आणि AC असा केलेला माल मिळून आला आणि तो यांच्याकडे तपासाला आहे. सदर गुन्ह्यामध्ये एकूण एक AC, एक LG कंपनीचा टीव्ही आणि 2 मोटरसायकल असा टोटल 2,80,000चा मुद्देमाल जप्त आहे आणि पुढील तपास चालू आहे. स्टार न्यूज ब्युरो नाशिक.